पहिला विरोध यांच्या घरच्या बाईचा, एसआरटीला पहिला विरोध घरच्या बाईचा, दुसरा वडिलाचा, तिसराचा शेजारी, बस मग तर गाव चालू. अशी शेती राहते का? अशी शेती राहते का? वखरलंच नाही, डवरलंच नाही तर झाडाला हवा लागत नाही. हे तीन विरोध ज्याले मोडून काढता येत असन आणि ज्याले तणनाशकाचं योग्य नियोजन करता येत असन तर तुमची एसआरटी वाया जात नाही. बरं याच्यासाठी काय मोठा मंत्री नाही, तणनाशक तुम्हीच मारता, घरची बाई तुम्हालाच भेटी, काय दुसरा माणूस आपण डबटाले आणणार नाही. तर एवढे जर परिस्थिती हँडल केली तर तुमची एसआरटी सक्सेस. बियाण्याची बचत सुद्धा याच्यातच आहे. आणि सगळ्यात एक पुन्हा महत्वाचं का तुम्ही जे बेड करता तर ते बेड कोणीच करू नका. ते तुमचे सरी वरंडीचे आहे ना, आपल्याला गादी बाप्यासारखं पाहिजे नसेल तर काय पहिले बीबीएफ पद्धती होती. बीबीएफ पद्धतीचे जे दोन नागर होते ते 2-4.5 फुटावर ठेवा आणि त्यानं सरळ फक्त एक आहे यायच्या नियमात ना आमच्या नियमात थोडीशी अशी आडवी रेष आहे. यायचं म्हणणं कसं आहे, उतारायला आडवं बेड करा पाणी जिरवा, कृषी विभागाचं म्हणणं बरोबर आहे. आमचं म्हणणं काय, उतारायला आडवं बेड करायचंच नाही, पाणी जिरवायचं नाही, कारण 1 घंट्यात जर पाणी आलं तर यायचा आडवा केलेला बेडच राहत नाही. उतारायला आडवा बेड न करा, तुमच्या दिशे वावराला